श्री स्वामी समर्थ मंडळी, गुरुपौर्णिमा अतिशय महत्त्वाची असते प्रत्येक भक्तासाठी, श्रद्धावानांसाठी. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना या चुका करू नका. कोणत्या त्या चुका आहेत, कोणत्या त्या गोष्टी आहेत त्या करायच्या नाहीत, जाणून घ्या. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या चुका तुम्ही करणं टाळायचं आहे, अन्यथा तुम्हाला त्याचा पश्चाताप करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया त्या नक्की कोणत्या गोष्टी आहेत की गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत ते. पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा. बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. गुरुपौर्णिमा ही गुरुजनांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी काही चुका करणे टाळले पाहिजे, ज्यामुळे पूजेचे फळ मिळू शकते. गुरुपौर्णिमा या पवित्र दिवशी काही चुका टाळणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून या सणाचा सन्मान राखला जाईल आणि आध्यात्मिक लाभ मिळेल. तर कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत चला बघा. पहिली गोष्ट आहे गुरूंच्या बरोबरीने बसणे. म्हणजे शिष्याने कधीही गुरूंच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षा उंच आसनावर बसू नये. गुरूंचा दर्जा देवापेक्षाही मोठा असतो, त्यामुळे त्यांच्या चरणांशी किंवा खाली बसणे योग्य आहे. त्यामुळे तुम्ही गुरूच्या बरोबरीने बसायचं नाही. पुढची गोष्ट आहे की कृतज्ञता व्यक्त न करणे. गुरुपौर्णिमेला गुरूंनी दिलेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. केवळ औपचारिकता न करता मनापासून आदर व्यक्त करावा, ही गोष्ट करायची आहे. कृतज्ञता व्यक्त न करणे ही चूक आहे, ही चूक तुम्ही करायची नाही. कृतज्ञता व्यक्त करायची आहे. नंतर पुढची गोष्ट आहे गुरूंचा अपमान करणे. म्हणजे कोणत्याही प्रकारे गुरूंचा अपमान करणे किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलणे टाळायचे आहे. ह्या गोष्टीची नक्की तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर पुढचं काय आहे की नियम पाळणे. आता कोणते नियम पाळणे तर बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट नियम आणि परंपरांचे पालन करणे आवश्यक आहे. जसे की उपवास करणे, मंत्राचा जप करणे किंवा गुरूंना भेटणे, शक्य नसल्यास त्यांचे स्मरण करणे. हे नियम पाळायचे आहेत, हे नियम तुम्ही मोडायचे नाहीत. त्यानंतरची पुढची गोष्ट आहे गैरसमज. आता बघा, काही लोक गुरुपौर्णिमेला फक्त धार्मिक विधी म्हणून पाहतात, परंतु त्यामागील भावना आणि कृतज्ञता व्यक्त करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेला फक्त धार्मिक विधी म्हणून न पाहता गुरुचा आदर करणे, गुरुचा उपकाराची परतफेड करणे हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचा विषय आहे बघा, काय आहे तर गुरुविषयक नकारात्मक बोलणे किंवा वागणे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा अपमान करणारे शब्द किंवा वागणूक हे तुम्हाला टाळायचं आहे, कारण ते श्रद्धेचा भाग आहे. त्यानंतर पुढची गोष्ट आहे बघा, अशुद्धता ठेवणे. पूजा किंवा गुरुपूजा दरम्यान स्वच्छता राखणे आवश्यक आहे. अशुद्ध वस्त्रे किंवा अस्वच्छ वातावरण टाळणे गरजेचे आहे. त्यानंतरची गोष्ट आहे दक्षिणा देण्यास टाळाटाळ करणे. बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुला काहीतरी आपल्याकडून दान देणं गरजेचं असतं. कोणी पठण करतं, कोणी रामरक्षा म्हणतं, कोणी हनुमान चालीसा म्हणतं, कोणी विविध स्तोत्र म्हणतं आणि गुरुला अर्पण करतं. तसेच गुरुंनी दिलेली दक्षिणा हा कृतज्ञतेचा भाग आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करणं टाळायचं आहे. गुरुला दक्षिणा आपल्या परीने द्यायची आहे. पुढची गोष्ट आहे अनावश्यक खर्च किंवा दिखावा करायचा नाही. सध्या आपण अनेक ठिकाणी बघतो की जास्त देखावा केला जातो. देखावा हा देवाला आवडत नाही, गुरुला आवडत नाही. तर त्याची भक्ती, त्याचं प्रेम, त्याच्यावरची श्रद्धा हे गुरुला आवडते. साधेपणाने आणि मनापासून पूजा करणे हे गुरुला आवडतं. दिखाव्यासाठी अनावश्यक खर्च टाळायचा आहे, दिखावा करायचा नाही. दिखावा देवाला आवडत नाही, गुरुला आवडत नाही. आणि दिखावा केल्यामुळे आपल्याला त्याचं काहीच फळ मिळत नाही. त्याऐवजी तुम्ही जास्त नामस्मरण केलं, भजन केलं, पठण केलं तर ते तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळायचा आहे, दिखावा जास्त करायचा नाही. पुढची गोष्ट आहे व्रत किंवा नियमांचे उल्लंघन. म्हणजे काय तर जर व्रत ठेवले असेल तर त्यांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचा भंग करायचा नाही. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर माहिती कशी वाटली मंडळी कमेंट करून सांगा. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी या चुका करू नका. सर्वांपर्यंत हा अतिशय महत्त्वाचा माहितीपर व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.